नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरील कमळी मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कमळीचा कबड्डीचा सामना सुरू झालेला आहे। कमळी चढाईसाठी तयार होते आणि तेवढ्यातच तिच्या विरोधकाला तिने पाडलेलं असतं। सामना कमळीच्या टीमने जिंकला। प्रेक्षक पण ओरडतात, कमळी कमळी कमळी। कमळी मनामध्ये विचार करते, आजचा विजय फक्त मैदानावरचा नाही, हा माझा भविष्याचा दरवाजा उघडणारा विजय आहे। या दृश्यात आपण पाहतो की कमळी एक यशस्वी खेळाडू म्हणून उभी राहते। ती तेव्हा खेळ जिंकत नाही तर तिच्या स्वप्नांच्या दिशेने पण एक महत्त्वाचं पाऊल टाकते। प्रेक्षकांच्या जल्लोषात तिचा आत्मविश्वास वाढतो आणि ह्याच यशामुळे तिला पुढील संधी मुंबईला कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार असतो। घरात कमळी आणि कमळीची आई दोघं जण बोलत असतात। कमळी म्हणते, आई, मला एक संधी मिळालेली आहे मुंबईच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी, तर मला तिकडे जायचं आहे। तेव्हा आई सरू म्हणते की नाही कमळी, तू मुंबईला जाणार नाहीस। तेव्हा कमळी म्हणते, पण का ग आई, मी इतकं काही केलेलं आहे का? आणि आई, माझं हे स्वप्न आहे ना। तेव्हा आई म्हणते की स्वप्न सगळ्यांची असतात, पण सगळ्यांना ती पूर्ण करता येत नाहीत। तेव्हा कमळी म्हणते, म्हणजे मी का नाही करू शकत? तेव्हा आई पण कडक आवाजामध्ये म्हणते, कारण मी तसं तुला म्हणते, बस आता तू काहीच करणार नाहीस। आता यावरती कमळीला काही बोलायचं राहतच नाही। तेव्हा कमळी चकित होते आणि डोळ्यात तिचं पाणी येतं। आई म्हणते तिच्याकडे पाहतच नाही आणि इथे एक भावनिक संघर्ष उभा राहतो। कमळी आनंदाने आईला आपली स्वप्न सांगते, पण आईचा अचानक विरोध तिला अस्वस्थ करतो। गौरीचा नकार म्हणजेच तिच्या आईचा नकार तिला काळजीतून नसून तिला भीती आहे, तर तिच्या चेहऱ्यावरचा काहीतरी लपवत असल्याचं स्पष्ट दिसतं। कमळी आईच्या प्रेमात आदर करते, पण तिचा तरी त्यात एक चिवट निर्धार असतो आणि आजी इकडे तिची काळजी करत असते। आजीच्या मनात आहे की माझी नात की जी मला दिसली नाहीये कधीची, ती कुठे हरवलेली आहे आणि हीच माझी नात असावी। आजीच्या मनामध्ये एक गूढ भावना निर्माण होते। ती कमळीला पाहून भूतकाळाची आठवण काढते। ही भावना कुठून आली? ही नात कोण होती? आणि प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की मालिकेच्या गुत्तीची सुरुवात झालेली आहे, कारण आता कथेत फक्त स्वप्न नाही तर ओळख, नातं आणि भूतकाळ यांच्या पण पायऱ्या घालतोय। कमळीची एकांतात तिच्या मनासोबत प्रतिक्रिया चालू असते। कमळी म्हणते, घराच्या गच्चीवरती उभी असते आणि आकाशाकडे पाहते। कमळी स्वतः बोलत असते, आई काहीतरी माझ्यापासून लपवते, ती घाबरलेली दिसते, पण मी माझ्या स्वप्नांसाठी लढणारच आहे। मी मुंबईला जाणारच आहे आणि हे जग पाहून दाखवणारच आहे। गावातल्या मुलींचं काही स्वप्न असतं, हे सगळ्यांना मी दाखवेल। हा संवाद म्हणजे कमळीचा संघर्षाची घोषणा आहे। ती एकटी आहे आणि तिला पाठिंबा नाही, पण तिचं मन खंबीर आहे। तिला स्वप्नांचा आणि स्वतःच्या क्षमतेचा पण पूर्ण विश्वास आहे। ही तिच्या पात्राची महत्त्वाची उंची आहे, जिथे ती निर्णय घेते की कितीही अडचणी आल्या तरी पण मी थांबणार नाही। आईच्या भूतकाळातलं एक गुपित, आजीच्या अंतःकरणातली एक ओळख आणि कमळीचं न थांबणारं स्वप्न पुढच्या भागामध्ये उलगडणार आहे आणि एक विसरलेली गोष्ट जी बदलून टाकेल सगळ्यांचं आयुष्य। हा शेवट प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करतो। आता प्रेक्षकांना पण जाणून घ्यायचं आहे, आईचं गुपित काय आहे? आजी आणि कमळीचं नातं खरंच काही आहे का? आणि कमळी मुंबईला जाऊन काहीतरी मोठं करणार आहे का? हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।